तुम्ही कधी विचार केलाय का एक्झॅक्टली 100 वॅटचा बल्ब आणि जर 40 वॅटचा बल्ब असेल, दोन्ही केसमध्ये 100 वॅटचा बल्ब थोडासा ब्राईटर लाईट देतो. असं का होतं? दोघंच्या दोघं जरी सेम व्होल्टेज डिफरन्सला तुम्ही अप्लाय केलं असेल किंवा सेम व्होल्टेजला तुम्ही कनेक्ट केले असतील. त्याच्या मागे एक सिंपल रिझन म्हणजे इलेक्ट्रिकल पॉवर. जर इलेक्ट्रिकल पॉवर तुम्हाला फाइंड करता आली तर तुम्ही त्याच्या मागे रिझन शोधू शकता. इलेक्ट्रिकल पॉवर साठी एक फॉर्म्युला असतो, पॉवर इज इक्वल टू व्होल्टेज इंटू करंट. याच्यामध्ये व्होल्टेज जे असतं तुम्ही व्होल्ट मध्ये मेजर करता, करंट जो असतो अँपियर मध्ये मेजर केला जातो आणि अल्टिमेटली पॉवरचे युनिट तर सर्वांनाच माहिती आहे जे की वॅट असतं. ओके, जे मगाचे एक्झाम्पल पाहिलं की 100 वॅटचा बल्ब जो असतो त्याच्यामध्ये व्होल्टेज जर सेम असेल तर याचा अर्थ तो करंट जो आहे तो जास्त घेत असणार आणि जो 40 वॅटचा बल्ब आहे तो करंट लिटल बिट ऍज कम्पेअर टू 100 वॅटचा बल्ब थोडासा करंट कमी घेतो. त्यामुळे काय होतं की 100 वॅटचा बल्ब जास्त ग्लो करतो ऍज कम्पेअर टू 40 वॅट बल्ब.